शेतकरी मित्रांनो नमस्कार. मागील महिन्यात आपण गुंडवाडी परिसरात द्राक्ष बागेसाठी केरन टेक्नॉलॉजी दिलेली होती. आपण आपल्यासोबत शेतकरी आहेत विश्वजित सरक साहेब, त्यांच्याकडून आपण त्यांना काय अनुभव आला तो जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते. आपण या द्राक्षाला केरन टेक्नॉलॉजी वापरली का? हो वापरली. बरं. काय तुम्हाला काय अनुभव आला? मुलीला वगैरे औषधं जे बाकीचे जे सोडायचे होते हां ते काही सोडलेले नाही आहेत. बरं बरं आणि त्या औषधाने मला भरपूर रिझल्ट, पांढरे मुळे वगैरे चांगली सुटल्या. हां औषधाचा शेंडा वगैरे झाडाचा आधी चालत नव्हता, बरं बरं शेंडा वगैरे सगळा व्यवस्थित चाललाय. म्हणजे मला असं आपल्याला त्याचा रिझल्ट भेटलेला आहे. हां बरं. तुम्ही छाटणी केल्यापासून दुसरं मुळीसाठी काय सोडलेलं नाही? नाही मुळीसाठी काही सोडलेलं नाही. तर येऊन जाऊन 13/45 एक ग्रेड सोडल्या, सोडले. त्याच्यानंतर काही सोडलेलं नाही. बरं. त्यानंतर आता जास्त म्हणजे बेरं लांब टाकले म्हणून झिरवूनचा आत्ता हां डोस दिलेला आहे. दिलेलं आहे. मग ह्याच्यापूर्वी परिस्थिती काय होती? पेरं लांब पडलं पाहिजे, काडी पडली पाहिजे म्हणून औषध बरीच औषध वगैरे सोडत होतो. सारखी सोडायला लागली. आता ते औषध सोडल्यापासून काही सोडलेलं नाही. पण तरी पण सगळी औषधं सोडून पण म्हणावं असे तुमचा Result शेंडा भेटत नव्हता. चालत नव्हता. नाही भेटत नव्हता. तरी पण ह्या वर्षी तुम्हाला चांगला रिझल्ट भेटलाय. केरन टेक्नॉलॉजी बॉस तुम्ही सोडल्यावर समाधानी आहे. समाधानी. तुमच्या इतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला असेल? त्यांनी बी सोडावाशी हे चाललंय म्हणजे हाय. ठीक आहे. तुम्ही दिलेला वेळ आणि कंपनीला दिलेली माहितीबद्दल धन्यवाद. ठीक.